ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ते काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर आता वाराणसी घाटावर पोहोचतात। या ठिकाणी एका मोठ्या दीपोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये आता मोदी सहभागी होत आहेत। देव दिवाळीच्या निमित्तानं या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पर्यंत
या ठिकाणी हा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा क्रूज मध्ये बसून गंगेच्या घाटावरती हा जो एक देवदिवाळीच्या निमित्तानं प्रकाशाचा उत्सव आहे तो ते क्रूज वरती बसून या वेगवेगळ्या घाटांवरून पाहणार आहेत. त्याच्यानंतर गंगेच्या काठावरती केतसिंह नावाचा जो घाट आहे त्या ठिकाणी एक लेझर शो आयोजित करण्यात आलेला आहे, तो देखील पंतप्रधान पाहणार आहेत. आणि त्याच्यानंतर रात्री 8:20 क्रूजनच ते रविदास घाटाच्या ठिकाणी पोहोचतील आणि तिथून रोडद्वारे ते सारनाथला पोहोचतील. आणि सारनाथमध्ये एक नुकताच भगवान बुद्धांच्या आयुष्यावरती एक लाईट अँड साऊंड शो आयोजित म्हणजे तयार करण्यात आलेला आहे, तर त्याचा आस्वाद पंतप्रधान घेतील. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातला हा लाईट अँड साऊंड शो आहे आणि तो पाहिल्यानंतर नंतर त्यांचा हा दौरा जो आहे तो संपेल. आज सकाळी त्यांनी वाराणसी मधल्या एका 6 लेन हायवेचं सुद्धा लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळं जवळपास 2 वाजल्यापासून ते अगदी 9:30 वाजेपर्यंत 7.5 तासांचा हा पंतप्रधानांचा वाराणसी दौरा आहे. प्रशांत, मोदींचा आतापर्यंतचे जे 22 दौरे पाहिले ते 22 दौरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा याचं वेगळेपण काय? खरं तर प्रत्येक दौऱ्यात जेव्हा ते येत असतात तेव्हा पंतप्रधान म्हणून नव्हे तर वाराणसीचे खासदार म्हणून ते येत असतात. खासदार म्हणून त्यांचं या मतदारसंघाच्या प्रती जे कर्तव्य आहे ते बजावण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाराणसीची म्हणजे पंतप्रधान जेव्हा ते इथून उभे राहतात तेव्हा वाराणसीच्या विकासाबद्दल तिथल्या नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीनं इथला एक रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे तो तयार करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून इथले जे घाट आहेत त्याचं सौंदर्यीकरण आणि विश्वनाथ कॉरिडॉर नावाचा हा सगळा प्रकल्प जो आहे तो जवळपास 600 कोटी रुपयांचा आहे आणि ज्याच्यासाठी खूप मोठी मेहनत करावी लागलेली आहे. कारण वाराणसी हे गर्दीनं दाटीवाटीचं शहर आहे, ज्याच्यामध्ये अनेक अरुंद गल्ल्या आहेत आणि तिथंच सगळी मंदिरं आहेत. तर अशा ठिकाणी हे काम करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्या दृष्टीनं जवळपास गेल्या 2-2.5 वर्षांपासून खूप जोरात तयारी चालू आहे. या कॉरिडॉरसाठी जवळपास 300 घरं जी आहेत ती सुद्धा विस्थापित करण्यात आलेली होती आणि त्यामुळं पंतप्रधानांच्या दृष्टीनं हे वाराणसीमधलं काम जे आहे ते कशा पद्धतीनं होतं आहे ते देखील फार महत्वाचं असणार आहे. प्रशांत, याशिवाय आत्ताच तुझा उल्लेख केला विश्वनाथ कॉरिडॉर याचा सुद्धा मोदींनी आढावा घेतलेला होता. या विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल अधिकची काय माहिती आहे? हा कशा अर्थानं महत्वाचा असणार आहे हा कॉरिडॉर? वाराणसीमध्ये जो कोणी जाऊन आला असेल त्याला माहितीये की काशी विश्वनाथापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो खूप अरुंद गल्ल्यांनी भरलेला आहे. तिथं जी सगळी मंदिरं आहेत ती एकमेकांना अगदी लागून आहेत आणि हे अतिशय पुरातन अशा पद्धतीचं शहर आहे. म्हणजे जेव्हापासून आपल्या इतिहासाची सुरुवात झाली तेव्हापासून वारंवार काशीचा उल्लेख होत असतो. गंगेच्या काठावरती बसलेलं हे शहर आहे आणि त्यामुळं एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, ऐतिहासिक महत्व आहे त्याला आणि त्याचमुळं ही सगळी जुनी वस्ती जी आहे ती या ठिकाणी पहिल्यापासून कायम आहे आणि अशा वेळी तिथल्या सगळ्या घाटांचा मंदिरांचा विकास म्हणजे एकतर त्या घाटांपर्यंत पोहोचण्यासाठी काही रस्ते रुंद करणं गरजेचं होतं, काही ठिकाणी मंदिरं संरक्षित ठेवूनच विकासाला प्राधान्य देणं महत्वाचं होतं. तर या संदर्भातला हा सगळा प्लॅन आहे ज्याला विश्वनाथ कॉरिडॉर म्हटलं जातं आणि त्याची आखणी किंवा काम जे आहे ते गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे. प्रशांत, हा जो सध्या वाराणसीचा घाट आहे आता प्रकाशमान होताना सुद्धा पाहायला मिळतोय. दीपोत्सव देवदिवाळी निमित्त जो आयोजित करण्यात आलेला आहे हा दीपोत्सव कशा पद्धतीनं साजरा केला जाणार आहे? वाराणसीमध्ये खरं तर रोजच या वेळी एक मोठी आरती गंगा आरती होत असते आणि अनेक भाविकांनी ती अनुभवली असेल, काहींनी टीव्हीच्या माध्यमातून पाहिली असेल. अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा हा सोहळा असतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये नदीला सुद्धा पूजण्याची जी एक परंपरा आहे त्याचं महत्व अधोरेखित करणारी ही गंगा आरती असते. पंतप्रधानांनी याच्या आधी सुद्धा ही आरती स्वतः उपस्थित राहून अनुभवलेली आहे. काही विदेशी पाहुण्यांना सुद्धा ते या ठिकाणी घेऊन आलेले होते. म्हणजे जपानचे जे शिंजो आबे आहेत त्यांना घेऊन ते या ठिकाणी वाराणसीमध्ये आलेले होते आणि त्यावेळी सोबत गंगा आरती त्यांनी पाहिलेली होती. कारण जपानच्या सुद्धा काही कंपन्यांचं मदत जी आहे ती या संपूर्ण रिडेव्हलपमेंट प्लॅन मध्ये घेतली जात आहे आणि त्या अनुषंगानं हा सगळा सोहळा जो आहे तो महत्वाचा आहे. आणि वाराणसीतले हे घाट जे आहेत ते खूप मोठे आहेत. 80 घाट ज्याला म्हटलं जातं की जिथं तो सगळा हा घाटांचा परिसर संपतो, 80 म्हणजे जवळपास 80 घाट आहेत या ठिकाणी. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे एक महत्वाची बाब आहे की यातल्या अनेक घाटांचा जीर्णोद्धार जो आहे तो आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे
त्याच्या सुद्धा जीर्णोद्धारामध्ये अहिल्याबाई होळकरांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्या ठिकाणचे जे शिलालेख आहेत त्याच्यावरती सुद्धा हे नाव कोरलेलं आहे आणि त्याच ठिकाणी हे क्रूजची सेवा जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे गंगेच्या घाटावरती तुम्ही अशा पद्धतीनं एअर कंडिशन लक्झरी क्रूज मधून प्रवास जो आहे तो करू शकणार आहात आणि तोच प्रवास जो आहे तो आज पंतप्रधानांनी केलेला आहे, जो लवकरच लोकांसाठी सुद्धा सुरू होऊ शकतो. एका क्रूजमध्ये जवळपास 110 यात्री जे आहेत ते प्रवास करू शकतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था त्या क्रूजमध्ये असते. त्याचं तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि अलकनंदा क्रूज नावाची एक प्रायव्हेट कंपनी जी आहे ती हा सगळा कारभार पाहणार आहे. 750 रुपयांचं तिकीट असणार आहे आणि ज्याच्यावरचं तुम्ही गंगेच्या या काठाचा अनुभव घेऊ शकणार आहात क्रूजमधून. सध्या याच क्रूजमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रमण करतात आणि थोड्याच वेळामध्ये हा जो घाट दिव्यानं उजळताना आपण पाहायला मिळतोय. याच ठिकाणी आता गंगेची आरती सुद्धा करण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजता राजघाटावर गंगा आरती आयोजित करण्यात आलेली आहे. या गंगा आरतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी आता हा गंगा घाट लक्ष दिव्यांनी उजळू सुद्धा लागलेला आहे. जवळपास या घाटावर जवळपास या परिसरामध्ये 80 घाट आहेत आणि यातला जो मुख्य घाट जो ओळखला जातो तो राजघाट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दररोज गंगा आरतीचं आयोजन करण्यात येतं. मात्र आज देवदिवाळी असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी विविध कार्यक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर ते आता गंगा आरतीमध्ये सहभागी सुद्धा होणार आहेत. अगदी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथाचंही दर्शन घेतलं आणि यानंतर विश्वनाथ कॉरिडॉर जो उभारण्यात येतोय त्याच्या कामाचाही आढावा घेतला. जवळपास 600 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 15 मिनिटानंतर जी गंगा आरती आयोजित करण्यात आलेली आहे या गंगा आरतीमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सहभागी होणार आहेत आणि यानंतर 6:15 ते 7:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल आणि यानंतर क्रूजवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या सफारीसाठी रवाना होतील आणि या वेळेला या ठिकाणी जे असलेले वेगवेगळे घाट आहेत या घाटावर जो दीपोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या दीपोत्सवाचा सुद्धा मोदी आस्वाद घेणार आहेत आणि त्यानंतर पुढे एका लेझर शो मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आयोजित करण्यात आलेला आहे तो सुद्धा पाहण्यासाठी रवाना होतील. आणि या दृश्यांसोबतच बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. सहा वाजता राजघाटावर गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गंगा आरती आणि आयोजित दीपोत्सव सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. क्रूजची सफर केल्यानंतर मोदी आता राजघाटावर येत आहेत आणि यानंतर आता थोड्याच वेळामध्ये गंगा आरतीला सुद्धा सुरुवात होईल. आजपासून नवीन क्रूज सेवेचं उद्घाटन केल्यानंतर आता या क्रूजची सफर मोदींनी केलेली आहे आणि आता ते गंगा आरतीसाठी पुढे रवाना होत आहेत. यावेळेला त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा पाहायला मिळत आहेत. देवदिवाळीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा वाराणसीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि विविध योजनांचं उद्घाटन केल्यानंतर आज संध्याकाळी दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या दीपोत्सव सोहळ्यामध्ये मोदी हे सहभागी होत आहेत. गंगा आरती होईल आणि त्यानंतर लेझर शो सुद्धा पार पडणार आहे. या लेझर शोचा सुद्धा पंतप्रधान मोदी आस्वाद घेतील. तत्पूर्वीची आपण वाराणसी घाटावरची दृश्य पाहतोय. तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे गंगा आरतीची आणि लक्ष दिव्यांनी देवदिवाळी निमित्त हा वाराणसीचा घाट उजळून निघालाय. या दृश्यांसोबतच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुढचं बुलेटिन महाराष्ट्र देशा नम्रतासोबत. पाहत रहा एबीपी माझा.